मित्रांनो, रस्ते आणि विकासाच्या नावाखाली जगभरात जंगलांची आणि झाडांची कत्तल केली जात आहे। तर यामुळे पशु पक्ष्यांची घरे नष्ट होत आहेत आणि पशु पक्षी बेघर होत आहेत। तर आता सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात रात्रीच्या अंधारात मोर ओरडताना दिसत आहेत। तर हैदराबाद विद्यापीठात 400 एकर जमिनीवरील झाड तोडत असताना तिथल्या मोरांचा हा आवाज आहे। तर मोरांच्या ओरडण्याचा हा आवाज वेदनादायी आहे। तर मोरांच्या ओरडण्याचा आवाजाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। तर अनेक इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला जात आहे। तर हे व्हिडिओ तेलंगणाच्या हैदराबाद शहरात मध्यवर्ती भागात असलेल्या छाशी बावलीच्या जवळ असलेला एका जंगलातील आहे। तर हैदराबाद मध्ये जवळपास 400 एकर परिसरात कांसा जंगल आहे। तर या परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडं आहेत। तर अनेक पशु पक्षी इथं आढळतात। तर कांसा जंगलाला हैदराबादचं फुफ्फुस असंही म्हटलं जातं। तर शेकडो एकर परिसरात पसरलेल्या जंगलात रात्रीच्या अंधारात झाडांची कत्तल सुरू होती। तर लागोपाठ सुट्ट्या असल्यानं हैदराबाद विद्यापीठात विद्यार्थी घरी गेले होते। तर त्यावेळी ही झाडे कापली जात होती। तर विद्यापीठाच्या आजूबाजूला हा हिरवागार परिसर असून जंगल तोडीच्या विरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत। तर स्थानिक लोक, पर्यावरणवादी आणि विद्यार्थ्यांनी कांसा जंगलातील वृक्षतोडी विरोधात न्यायालयात धाव घेतली। तर राष्ट्रीय उद्यान घोषित करून हे संरक्षित करावं अशी मागणी होते। तर या ठिकाणी 455 पेक्षा जास्त प्रजाती असल्याचा दावा केला जात आहे। तर हैदराबाद विद्यापीठाच्या परिसरातलं हे जंगल तोडून विकास काम सुरू करणार असल्याचं सांगण्यात येत आहे। तर जंगल तोडून इथं इमारती उभारल्या जातील। तर विकास प्राधिकरणाने जंगल तोडीसाठी सुट्ट्यांची वेळ निवडली। धक्कादायक बाब म्हणजे रात्रीच्या अंधारात अनेक बुलडोझर आणि कटिंग मशीनने जंगल तोड सुरू होती। तर यामुळे जंगलात राहणारे मोर आणि इतर पशु पक्षी बेघर झाले। तर माणसं रडत असल्यासारखा पक्ष्यांचा हा आवाज ऐकू येतो। तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। तर विद्यार्थी आणि पर्यावरणवाद्यांकडून विरोधानंतर तेलंगणा हायकोर्टाने कांसा जंगलातील वृक्ष तोडीला स्थगिती दिली आहे। तर विकास कामांना स्थगिती दिली असून पुढील सुनावणीपर्यंत काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत। तर मित्रांनो, या घटनेबाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक, शेअर सोबतच चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।